नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। मी बार्शी उपसा सिंचन योजना पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर अशा प्रकारचं हे पाणी भीमानगरवरून या ठिकाणी येतं आणि या रानात जर बघितलं तर कुसळशिवाय या काय भागामध्ये उगवत नव्हतं। असं हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्राला ओलिताखाली आणण्याचं काम केलं, परंतु श्रेयवादासाठी पाणी पेटलं आणि माड्यामध्ये राजकारण तापलं असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। या अनुषंगाने येथील कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या कशासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे सगळं गाव एकवटलं असून या कार्यकर्त्याशी आपण संवाद साधणार आहोत की कशा अनुषंगानं या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना जी आहे ती कुणी मंजूर करण्यात आली होती, नेमका उद्देश काय होता आणि आपण आंदोलन कशासाठी करताय हा उद्देश आहे। दादा काय सांगाल की हा बार्शी उपसा सिंचन योजना या माळावरती कुसळ सुद्धा उगत नव्हती, तिथलं नंदनवन सध्या झालेलं आहे, तर काय साधारण चित्र आहे आणि आपल्याला काय वाटतं की सर्व आपण या ठिकाणी का बसलेला? नमस्कार साहेब, ही बार्शी उपसा सिंचन योजना आहे। या योजनेसाठी दादाने अथक परिश्रम केलेले आहेत। ही योजना 1995 पासून दादा पहिल्यांदा सर्वप्रथम आमदार झाले त्यावेळेस या योजनेला दादाने मंजुरी आणली। एखादं मोठं काम करायचं म्हणल्यावर थोडाफार वेळ जातच असतो। आपण सुद्धा घरात एखादं काम घेतलं तर त्यालाही कालावधी जातो। आता योगायोगाने आपल्याला आता पाणी सुरू झालेलं आहे आणि ही पाणी म्हणजे ह्या पूर्व भागाचं नंदनवन करणारे ठरणार आहे। ह्या कामाचं श्रेय आदरणीय दादांचं आहे, आदरणीय भैयासाहेबांचं आहे। या लोकांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत। 6 महिन्यापूर्वी विधानसभा झाली, नवीन आमदार निवडून आले। ह्या लाईनवर हे आमदार साहेब कितीदा आले त्यांनी पाठपुरावा किती वेळा केला, विधानसभेत किती वेळा प्रश्न विचारला। या प्रश्नाचं आम्हाला एक लोकशाही मार्गाने उत्तर पाहिजे। हे सर्व काम आहे ते दादांच्या नेतृत्वाखाली भयांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे। या भागाचं पूर्णतः नंदनवन होणार आहे। या योजनेसाठी अथक परिश्रम केलेले आहेत। ज्या त्यावेळी जे ते सरकार होतं त्या सरकारकडे जाऊन आपण योजनेला मंजुरी आणलेली आहे आणि आता हे काम पूर्णतः येत आहे। आणि या कामासाठी सर्व माझे गावकरी या ठिकाणी आनंदाने उपस्थित, ह्या सर्वांना माहिती आहे की हे काम दादांनीच केलेलं आहे आणि दादांच्याच माध्यमातून झालं आहे। आणि समोर जो मंडप मारला आहे तिकडे जरा बघा, ते विद्यमान आमदारांनी मारलेला आहे। त्यांनी इथे एकदाही आलेले नाहीत, त्यांचं या कामात कुठलंही श्रेय नाही। फक्त मंजुरी आली की नारळ फोडायचं, त्याचं श्रेय घ्यायचं, लोकांना गोलमाल करायची, ही या लोकांची भूमिका आहे। म्हणून आम्ही आदरणीय दादांच्या माध्यमातून, आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून आम्ही जे काम केलं त्याच कामाचं आम्ही उद्घाटन करणार। आता तुम्हाला सांगतो साहेब, एक जुना प्रश्न आहे, बऱ्याच दिवसापासून आहे, मोहोळ तालुक्याचं सुद्धा प्रयत्न चालू आहे की सिना भोगाती जोड कालवा आहे, रिधुऱ्यातून ती पाणी उचलायचं आहे। मग आता मला वाटतं ती पण योजना चांगली आहे, मोहोळ तालुक्याला पाणी मिळेल, वैराबाग ड्राय आहे, ती संतनाथ साखर कारखाना बंद पडला आहे। हे आमदार साहेब बंद पडलेले साखर कारखाने चालू करण्यात माहिर आहेत। त्या संतनाथ साखर कारखान्याचा मुद्दा घ्यावा, सिना भोगाती जोड कालव्याला मंजुरी आणावी, सुप्रमा आणावा, त्या मंजुरीतनं ती योजना चालू करावी। ह्या गावाला पाणी चांगल्या पद्धतीने मिळेल। सिना भोगावतीला त्यांनी मंजुरी आल्यावर आम्ही तिकडे बघायलाही जाणार नाही, डोकावूनही पाहणार नाही। सिना भोगावतीचा प्रश्न मार्गी लावा, तिकडं आम्ही येणार नाही, पण आम्ही केलेल्या कामाचं उद्घाटन हे आम्ही स्वतः करणार आहे। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे ह्या कामाचं श्रेय कुणीही घेता कामा नये। याधारण तर पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे, मग यामध्ये राजकारण केलं जातं असं वाटतं का तुम्हाला? राजकारण करायला लागेल ही लोक, ज्या लोकांनी काम केलं त्याला जर श्रेय मिळलं पाहिजे। सर्वप्रथम ज्याने केलं त्याला बोलून त्याला मान सन्मान पान मिळाला पाहिजे ना। का ज्याने काहीच केलं नाही त्यांनी नारळ फोडायचा, ही चालेल का? ही सगळं आता तुमची भूमिका काय असणार सगळं गाव? आमची भूमिका, आम्ही आता पाणी पूजन करणार आहेत। ह्या पाझर तलावासाठी आमचे ज्येष्ठ नेते रमेश नवमाटे यांचं मोठं योगदान आहे, त्यांची जमिनीत अधिग्रहित झालेले अन्नाच्या हस्ते आम्ही पाणी पूजन करणार आहेत। आदरणीय दादा आजारी असल्यामुळे अमेरिकेत आहेत, भैयासाहेब पण त्यांच्या बरोबर आहेत, विक्रमदादा काही कारणास्तव आलेले नाहीत। आमच्या गावकऱ्याचे त्यांना आदरणीय रमेश नवमाटे हे पाणी पूजन करणार आहेत। नवीन जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी पण पूर्वदौरा या ठिकाणी केलेला आहे, त्यांचं पण आगमन थोड्या वेळाचं होते, येऊ द्या त्यांनी, पण त्यांचं या योजनेत कसल्याही प्रकारचं श्रेय नाही साहेब, काहीच नाही। मी त्यांना सिना भोगातीचा प्रश्न त्यांना पडलेला आहे, ती त्यांनी मार्गी लावावा। अजून 1 रुपयाचं काम नाही आमच्या गावात, 1 रुपयाचा निधी आलेला नाही, 1ही रुपयाचा निधी आलेला नाही। त्याच्यामुळे काम आम्ही केलेलं, या कामाचं श्रेय आम्हालाच मिळालं पाहिजे आणि आम्हीच घेणार। तर सध्या जर असेल तर श्रेयवादाचा प्रश्न गंभीर झालेला आहे। या बाजूला बार्शी उपसिंचन योजना, या योजनेतून येथील ज्या माळा रानामध्ये कुसळं येत नव्हते अशा प्रकारे नंदनवन या ठिकाणी झालं आणि खरं तर हे पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे आणि शेतकऱ्यांना ते मिळालंच पाहिजे। परत राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हे प्रश्न या ठिकाणी सोडवले पाहिजेत। बबनराव शिंदे यांनी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी अथक प्रयत्नातून ती योजना साकार झाली आणि त्याचं श्रेय घेण्याचं आता जे आमदार आहेत अभिजित पाटील हे घेण्याचा प्रयत्न करत आहे। पण त्यांच्या जे काय 4 लोक जे एजंटगिरी करतात गावातील अभिजितआबा पाटलाजी, ती 4 एजंट सोडून तिथं त्यांच्या उद्घाटनाला अंजनगावातला एकही माणूस उपस्थित नाही। फक्त 4 एजंट जे काय
साम दाम दंडभेद ज्या गोष्टी आहेत त्यानुसार ती चारच एजंट इथं दिसतात। सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की हे दादांचं काम आहे, त्यामुळं आम्ही इथं उद्घाटन आम्ही करणार आहोत। साधारणतः प्रश्न फक्त पाण्याचा आहे आणि तो पण शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, त्यामुळे एवढं स्टंटबाजी किंवा एवढं राजकारण का केलं जातं? नाही, अभिजित आबांनी आतापर्यंत 1 रुपयाचाही निधी या पूर्व भागात आणलेला नाही। अंजनगाव तर सोडा, पूर्व भागात आणला नाही। त्यांनी एखादी योजना घ्यावी, ती पूर्णत्वास न्यावी आणि त्याचं श्रेय त्यांनी घ्यावं, याला आमचं दुमत नाही। पण मी एक अंजनगावचा रहिवासी एक शेतकरी आहे। बार्शी उपसा सिंचनमध्ये दादांचं भरपूर मोठं योगदान आहे। त्यांनी वेळोवेळी कार्यवाही करून ही पाणी योजना चालू केली। या ठिकाणी ह्या माळरानावर कुसळसुद्धा येत नव्हती, पण अशा माळरानावर पाणी भरपूर प्रमाणात आलं आणि इथला परिसर सगळा आता बागायत क्षेत्राखाली येणार आहे। पण आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं म्हणजे कसं झालं आहे, त्या बाजूवर बाळातीन व्हायचं काम झालंय। ते कसं सगळं ह्यांनी श्रेय लाटून म्हणजे श्रेय लाटण्यासाठी ह्यांचा प्रयत्न चालू आहे, पण ह्यांचा ह्याच्यात काडीचाही श्रेयाचा संबंध नाही आहे, एवढं मी सांगू इच्छितो। तर खरं तर पाणी हे शेतकऱ्याच्या हक्काचं आहे आणि शेतीला जर पाणी मिळालं तर शेती सुजलाम सुफला होऊ शकते आणि त्याच्यावरतीच ऊसावरती किंवा शेतीवरतीच राजकारण अवलंबून आहे। असाच राजकारणाचा श्रेयवाद घेतला जातो का दादा या बार्शी उपसिंचन योजनेमध्ये आहे। हे गावकरी एका साईडला वटलेले आहेत आणि ह्याचं श्रेयवादावरून काय पुढे काय होणार आहे का श्रेय? नाही, गावकरी जे एकवटले म्हणताय ते गावकरी नाहीत, कारखान्याचे कर्मचारी आहेत। कर्मचाऱ्यांना शेवटी आम्ही पण त्यांना मान देतो का, तर शेवटी कर्मचाऱ्यांचा विषय काय असतो की त्यांना सांगितल्यानंतर मालकाने एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांना ती करावी लागणार आहे। आज जर कारखान्यावर न जाता तुम्हाला जर इथं सांगितलेलं असेल काळजी दाखवा किंवा विरोध करा, तर आमची त्याला काय हरकत नाही। उद्घाटन आम्ही आमच्या पद्धतीने करून घेणार आहे, फक्त अडचण आणि व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये। श्रेयवादाची लढाईच नाही। काय झालं की परवा आबांनी सूचना देऊन पाणी सोडून घेतलेलं आहे, आबाच उद्घाटन करणार आहे, चालू आमदार आबा आहे, कामाचा श्रेयवादाचा याच्यामध्ये काही नाही। आज समझोता करून हा प्रश्न मिळू शकतो नाही, समजोत्याचा आमचा विषय नाही साहेब। आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही उद्घाटन करून घ्या तुमचं, पण आम्ही त्याला आमचं म्हणणंच नाही। आज आम्ही आमदारांचं उद्घाटन आज आमदारांच्या हस्ते ठेवलंय। सिनेमा बार्शी उपसा सिंचन योजनेच्या याच्यातून पाणी आलेलं आहे, पाण्याचं उद्घाटन आज होतंय आणि ते गावकऱ्यांच्या ह्याच्यात होते, आनंदाच्या वातावरणामध्ये होतं। पाणी ह्याच्या आधी आलं होतं का पहिल्यांदाच? नाही, पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलेलं आहे। पाणी पहिल्यांदाच आलेलं असल्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तुला आज असं करायचं तर ते कर्मचारी करणारच आहे। शेवटी ते मालकाचा आदेश आहे, त्यांना पाळणं गरजेचं आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं करण्याची काय नाही। पण नाही, 30 वर्ष आज दादांनी राजकारण केलं। दादांच्या ह्याच्यामध्ये कुणाची दादांच्या ह्याच्यावर बोट ठेवायची आमची कुणाची हे नाही। दादांनी राजकारण अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं। दादांच्या राजकारणाला आम्ही 30 वर्ष झालं, आपण बघतोय गावाने 80-85% देऊन सुद्धा त्यांना मदत केली। आणि आज जर समजा आमदार अभिजित आबा झाले असतील आणि जर त्याचा पोटशुळ इतका उठत असेल तर ते मान्य करावं असं माझं म्हणणं आहे। पराभव हा मान्य करणं गरजेचं असतो। दोघांनी जर उद्घाटन केलं किंवा एकाने केलं तर आपल्याला काय अडचण आहे? नाही, त्यांचं उद्घाटनाचा आमचा काही संबंधच नाही ना। आम्ही आमचं उद्घाटन ठेवलं, त्यांनी त्यांचं उद्घाटन ठेवावं, त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। आम्ही त्यांना काळा झेंडा दाखवायला जाणार नाही। आम्ही सुसंस्कृत राजकारण करणारी माणसं आहे का, तर आम्हाला काय राजकारण झाले, आम्ही 30 वर्ष राजकारण केलेलं नाही किंवा काय नाही, आम्ही नवीन पिढीचं राजकारणी आहे। त्यामुळं जर एवढ्या दिवसाची सत्ता असताना जर तुम्हाला अशा गोष्टी कराव्या वाटत असतील तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। राजकारण काय असते, राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं, विकास होतोय त्याच्यात। आज आमदार आबा आले, तुमच्या मागण्या त्या मांडा, ज्या गोष्टी आहेत तुम्ही गावाला मागून घ्या, काही अडचण नाही। आमदार तालुक्याचे आहेत, ते काय 4-2 जनतेचे आमदार नाहीत। बार्शी उपसिंचन योजना ही योजना बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता। तो येथील शेतकऱ्यांच्या इथे जर पाहिलं तर या अंजनगावसारख्या गावामध्ये कुसळत उगवत होते। पाऊस पडला तर कुठेतरी पीक दिसायचं नाही तर कुसळत होते। तर असल्या ह्याचा नंदनवन या ठिकाणी झालेला आहे आणि काय या ठिकाणी जो आहे तो बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि पाण्यामुळे थोडं राजकारण तापलंय अशी चर्चा आहे। आता अभिजित आबा आपल्यासोबत आहेत, आबांना विचारणार आहोत की आबा जो प्रश्न आहे बऱ्याच दिवसाचा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न म्हणजे पाणी, ह्या पाण्याचं राजकारण कुठेतरी केलं जाते आणि आपल्या माध्यमातून आज उद्घाटन बी केलं जाते। नाही, मुळात ही योजना बरेच वर्षापासून प्रलंबित होती आणि ती आता योजना मागच्या काही काळामध्ये टेस्टिंग झाली आणि यावर्षी त्याचं पूर्ण काम होऊन आत्ता प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाणी आज आपल्याला बघताय की तळ्यामध्ये सोडण्याचं काम आता अंजनगावचे 3 तळे असतील,
आज आपल्याला वडाची वाडी असेल आणि हे पाणी पुढं कुठंपर्यंत जामगावपर्यंत नेऊन दारफळच्या वड्यापर्यंत ते पाणी शेवटपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून. आणि मग ती योजना ज्यावेळेस धरण 33% वर गेलं की त्यानंतर लगेचच त्याचा पाठपुरावा करून, पण आपल्याला माहिती आहे की 33% 37% झालं आणि लगेच इतका पाऊस पडला की ते 60% वर पोचलं. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या जे मोटर आहेत, आता ह्या योजनेसाठी 4 मोटर आहेत आणि जवळजवळ 583 MCF पाणी त्यात उचललं जातं. आणि मग आता त्याच्या मेंटेनन्सला मोटराचं काम चालू होतं का तर आपलं उशिरा भरतं, परंतु पाऊस आपल्याला सुदैवानं लवकर पडल्यामुळे सगळे भरलेत. आणि मग आता इथल्या 4 पैकी 1 मोटर सुरू झाली आणि आता पाणी ह्यात सुरू झालंय. आता पुढच्या जशा मेंटेनन्स काम होईल तसं पुढच्या मोटरा चालू होतील आणि मग वडाची वाडीची असेल, आपल्या अंजनगावची असतील, जामगाव असेल, सगळी त्या ठिकाणी तळाव भरून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये ह्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून घेतोय. जसं आपण बघितलं तसंच सीनामाडा उपसा सिंचन योजनेचं देखील आपण पाठपुरावा करून ज्या मेंटेनन्ससाठी मोटरा काढल्या होत्या, कारण आपण 25 एप्रिलपर्यंत पाणी त्या ठिकाणी सीनामाडाचं चालू होतं आणि मे महिना आपल्याला मिळाला आणि 13 मेला तर पाऊस पडला. त्यामुळं मेंटेनन्सचं काम केलं आणि काल 1 जूनपासून तिथं देखील पाणी सुरू झालं आहे. आणि ते आता पाणी सगळी जी आपली जवळजवळ 170च्या आसपास तळी आहे ती लहान मोठी, ती सगळी आपण त्या ठिकाणी सेनामाडातनं पण भरून घेणार आहे. आता या माध्यमातनं आपण प्रामाणिकपणे काम करायचं काम करतोय, पाठपुरावा करतोय, अधिकारी संपर्क करतोय आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलंय ते काम करत असताना काही लोक राजकारण करत असतील तर त्याच्यावर दुर्लक्ष करायचं काम देखील आम्ही करतो. आत्ताच काही वेळापूर्वी इथं दुबार या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि ते श्रेय घेतण्याचा प्रयत्न किंवा राजकारण यामध्ये केलं जाते का? नाही, मुळात म्हणजे राजकारण हा विषयच बाजूला आहे. ही काय कोणाच्या शिंदेच्या घरचा ऊस घालवून ही योजना तयार केलेली नाही किंवा ह्यांच्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीतनं त्या ठिकाणी नफ्यातनं ही योजना केलेली नाही. ही सरकारची योजना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेप्रमाणे मला निवडून दिलं आणि त्याप्रमाणे मी निवडून आलोय आणि म्हणून मला तो अधिकार प्राप्त झाला आहे. ह्यांना बाबासाहेब आंबेडकरांना पण मान्य नाही आणि ह्यांना घटना पण मान्य नाही. ह्यांना वारसा हक्कच मान्य आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने ह्यांच्या मनातलंही समोर येतंय. प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतो श्रेयवादापेक्षा महत्त्वाचं काय की इथल्या लोकांना पाणी. आज वारी चालू आहे. वारीमध्ये तुम्ही कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे बघितलं जात नाही. वारकरी आणि माऊली म्हणून सगळ्याला ही भावना कधी ह्यांच्या मनात येईल ही देखील आज पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करणार आहे की यांना सद्बुद्धी दे आणि हे राजकारणाच्या बाहेर येऊ दे.